आप खड़े रहोगे फोटो खींचेगा। शादी नहीं अभी तो ये हट जाए। अब आप चाहो तो बैठ। मी 1990 मध्ये आपली बीबीसी जॉईन केली. त्यावेळेला रजनीश मला म्हणजे चला खूप छान ग्रुप आहे, खूप चांगल्या चांगल्या मैत्रिणी आहेत, तर त्याच्यात म्हणजे तू ये. आम्ही नुकतेच बाहेरून आलेलो होते, तर त्यामुळे माझी कुणाचीच विशेष ओळख वगैरे अशी काही नव्हती. पण तिच्या आग्रहामुळे मी जॉईन केली. सर्वप्रथम मी अनुरागाच्या घरी जॉईन केली आणि या सर्व मैत्रिणींची माझी तिथे ओळख झाली. आणि ती इतकी वाढत गेली की प्रत्येकाच्या घरी जाणं, त्यांचे वेगवेगळे पदार्थ खाणं, की त्याच्यामध्ये एक खूप इंटरेस्ट वाटायला लागला. आणि आजपर्यंत ती दिवशी मी ठेवलेलीच आहे. तरी थोडासा ब्रेक घेतला असला तरी पुढे जॉईन करीन. पण माझ्याकडून ते कर्तव्य एक वरच्या दर्जाची मुलं जेव्हा खूप चांगले, खूप शिकलेले, खूप वेगवेगळं आपल्या फील्डमध्ये आपल्याला त्यांचे अनुभव सांगणारे असे सगळं भेटल्यामुळे त्याचा एक वेगळाच आनंद, एक वेगळाच अभिमान मला वाटतो. त्याचबरोबर मी उषाबद्दल म्हणते की उषाने तिची जी एक जवळची पकड प्रकारची होती, ती उषा म्हणजे ती आम्हाला काही वेगळी किंवा काही स्पेशल असतं की काही आपण दाखवते असं नाही. सगळ्यांमध्ये खूप मिसळून हे करून मजा करून अगदी सगळ्यांच्या दुःखामध्ये सुखात सगळ्यात ती अगदी आमचे हे समरस पाहिजे. त्यामुळे ती जरी आता मुंबईला जात असली तरी जसं ती म्हणते तर दर वर्षाला आपण गेट टुगेदर केलं तर ती येणारच आहे. पण एरवी पण उषा तू कधी आली तरी कुणाच्याही घरी अगदी आनंदाने जेवून हक्काने राहू शकते. चीफ गेस्ट क्लोजअप झाला पाहिजे ना. हे उषाला आधी एक कळकळीचं म्हणणं आहे. फक्त एक गोष्ट राहिली म्हणजे उषाची आम्हाला सितार ऐकायची होती. मी मात्र आम्ही इतक्या दिवस सांगून सुद्धा तिने नाही केलं. पण उषा नेक्स्ट टाइम तू जेव्हा येशील एकटी येऊ नको, बरोबर सितार आणि आम्हाला ते ऐकायची इच्छा आहे, ते नक्की आमची पूर्ण करूया. त्यामुळे हे की तू पुढच्याला आम्हाला तुझी ऐकायचीच नाही. आता तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप छान आणि चांगलं हो. जरी आम्ही तिथे प्रत्यक्ष नसतो तरी मुंबईला आम्ही जेव्हा तुझं बरं आम्हाला जरा काळजी नाही हो. एक आता घर आहे आपलं तिथे. त्यामुळे आम्ही पण येऊ, तुला भेटू, तू पण ये तेव्हा भेटत जा. आणखी आता मी ती एक छोटीशी कविता सांगणार आहे. तर त्याच्यामध्ये तुझ्या पुढच्या आयुष्यामध्ये विविध धार्मिक, विविध तुझ्या सौंदर्यासाठी सुद्धा मन आपल्या जेवण खाण्यात सगळ्यामध्ये एक पानाचं महत्व असतं. त्याबद्दल ते सांगते. मध्यंतरी मला एका मासिकामध्ये एक गमतीदार आणि माहितीपूर्ण अशी एक कविता वाचायला मिळाली. आपण बिठा दो इसको, ठीक है, आपको जो लगे बता दो. ठीक है, हम लोग इधर बाहर हैं. मध्यंतरी मला एका मासिकामध्ये एक गमतीदार आणि माहितीपूर्ण अशी एक कविता वाचायला मिळाली. आपण निरनिराळ्या कामासाठी किती विविध प्रकारची वनस्पती पानांच्या रूपात वापरतो किंवा पान हा शब्द आपल्या बोलण्यात कोणकोणत्या अर्थाने येतो हे दाखवणारी ही छानशी छोटीशी कविता. कविताचं शीर्षक आहे पानाची महिमा. पानाचं खायचं पाहिजे पान कुठे आता धार्मिक दृष्ट्या कसं दाराच्या तोरणाला आंब्याचे पान, दाराच्या तोरणाला आंब्याचे पान
शंकराला वाहतात बेलाचे पान, गणपतीला हवे दुर्वाचे पान, मारुतीच्या हाराला रुईचे पान, बाळकृष्णाला झोपायला वडाचे पान, सत्यनारायणच्या चौरंगाला हवे कर्दळीचे पान, श्रीकृष्णाच्या पूजेला तुळशीचे पान, हरतालिकेच्या पूजेसाठी हवे केवड्याचे पान, गुढीपाडव्याला खातात कडुलिंबाचे पान, ऋषपंचमीला लागते आघाड्याचे पान, वट पौर्णिमेला लागते वडाचे पान, दसऱ्याला आपण देतो समीचे पान, होळीला लागते एरंडाचे पान, श्रावण महिना देवापुढे लागते जिवतीचे पान, देवापुढच्या पान सुपारीसाठी विड्याचे पान, पार्थी गणेश पूजेला लागते सर्व झाडांचे पान. आता खाणं आलं. जेवायला हवे केळीचे पान, मसाले भातात कोथिंबिरीचे पान, कढीला हवे कढीपत्त्याचे पान, पातळ भाजीला लागते आळूचे पान, पत्रावळ करायला पळसाचे पान, आंबट भाजीला आंबाडीचे पान, भजी करायला हवे ओव्याचे पान, मसाल्यासाठी लागते तेजपान, देवाच्या प्रसादात ठेवतात तुळशीचे पान, धूम्रपानासाठी मात्र तेंदूचे पान, जेवणावर लागते विड्याचे पान. आता काही औषधासाठी आपण वापरतो ती पान. गुडघे दुखीवर बांधा एरंड्याचे पान, कफ आणि खोकल्यासाठी अडुळसाचे पान, संधिवातासाठी निरगुडीचे पान, सर्दी तापासाठी गवती चहाचे पान, तोंडाला छाले झाले तर खातात चमेलीचे पान, चहा पिण्यासाठी लागते चहाचे पान, दंतविकारासाठी चावावे आघाडीचे पान, स्मरणशक्ती लागते ब्राह्मणीचे पान. आता लग्न म्हणतात सौंदर्यासाठी काय काय वापरा होते. सौंदर्य वृद्धीसाठी लागते कोथमीरचे पान, हात रंगवण्यासाठी हवे मेहंदीचे पान, केस वाढवण्यासाठी लागते माक्याचे पान, केळीमध्ये लावतात मरव्याचे पान. आता आपल्या आयुष्याचे चेंजेस जसतात तसे आयुष्याच्या मार्गदर्शनासाठी इतिहासाचे पान, पतझडीत पडते झाडाचे पान, चित्रगुप्ताच्या चोपडीने चालते जीवनाचे पान, ईश्वर मर्जी शिवाय हालत नाही झाडाचे पान. असा आहे पानाचा मोठा मान, पानाशिवाय हालत नाही जीवनाचे पान. भविष्य काळासाठी लागते भूतकाळाचे पान, पानाचा महिमा लिहिण्यासाठी कमी पडते डायरीचे पान. कार्यक्रम संपवण्यासाठी लागते विड्याचे पान.